गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे राजमा चावल. चला तर पाहूया त्याची रेसिपी. सर्वात आधी राजमा मी आदल्या रात्री भिजवून ठेवले होते. मग ते छान धुवून एका कुकरमध्ये उकडण्यासाठी घेतले. त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा घातला आणि 3-4 तेजपत्त्याची पानं आणि आपल्या चवीनुसार मीठ घातले. माझ्या हातून मीठ जास्त होत असल्यामुळे मी एकदम कमी थोडं मीठ टाकते. त्या अंदाजाने मी मिठाचा अंदाज घेते आणि त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून ते गॅसवर शिजवण्यासाठी ठेवून दिलं. आणि आता केली ग्रेव्हीची तयारी. त्यामध्ये मी 2 मिडियम साईजचे कांदे घेतले, 2 छोटे टमाटर आणि 2-3 मिरच्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि एक छोटा अद्रकचा तुकडा. आणि सर्वात आधी मी तेलामध्ये कांदा भाजून घेतला आहे. छान त्याचा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये मी टाकली आहे मिरची आणि कढीपत्ता. हे सगळं सारण थोडं मऊसर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी लसूणसुद्धा टाकला आहे. शिजवतानाच तो छान भाजला जातो. आणि हे तुम्ही पाहू शकता, राजमा छान शिजलेला आहे, मऊ झाला आहे, हाताने दाबला जातो आहे. आणि आता हे ग्रेव्हीसाठी लागणारं सारण तुम्ही तुमच्यानुसार भाजून घेऊ शकता. आणि ते थंड झाल्यावर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊ शकता. आणि इकडे दुसऱ्या पॉटमध्ये मी टमाटर प्युरी बनवून घेत आहे. त्यामध्ये मी टमाटर टाकलेलं नाही आहे सारणमध्ये, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आता ग्रेव्हीची तयारी. एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी मोहरी घातली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आणि हा वाटून घेतलेला मसाला आपला तयार आहे, तर तो तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये टाकले आहेत मी आता कढीपत्त्याचे 10-12 पानं. या कढीपत्त्यामुळे छान अरोमा येतो त्याला. हा मसाला आता पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चमच्याला आपल्या मसाला लागत नाही आहे, याचा अर्थ तो पूर्ण शिजलेला आहे. आणि आता त्यामध्ये टाकली आहे मी टोमॅटो प्युरी पण तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान आपला मसाला तयार झालेला आहे. तेल बाहेर सुटते आजूबाजूला. छान ग्रेव्ही तयार झाली आहे. आता यामध्ये आपण घालूया सुके मसाले. मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि लाल तिखट 3 चमचे. तुमच्या घरी तिखट कोणत्या प्रमाणामध्ये आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाका. माझ्या घरी मीडियम तिखट आहे, त्यामुळे मी 3 चमचे टाकत आहे. आणि 1 ते 1.5 चमचा धनिया पावडर. आणि आपल्याकडे जो रेग्युलर मसाला असतो तो हा काळा मसाला टाकत आहे मी. तो टाकला आहे मी 2 चमचे. आणि यामध्ये टाकत आहे आता मी एव्हरेस्टचा छोले मसाला. यानंतर हा उकडलेला राजमा मी त्या सारणात टाकत आहे आणि आता ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं आहे 3 कप पाणी आणि त्याला उकळी येईपर्यंत शिजवून घेतलं आहे. चला तर आता बाजूला करूया राईसची तयारी. एका साईडला मी दुसरी कढई ठेवून त्यामध्ये राईस बनवायला घेत आहे. त्यामध्ये
कढई तापल्यावर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलं आहे. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये मी टाकला छोटा दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 तेजपान. आणि त्यामध्ये भरपूर असे जिरे घातले आहे. आणि हा 2 छोटे ग्लास धुवून ठेवलेला बासमती तांदूळ आहे, तो मी आता त्या तुपामध्ये घातला आहे आणि तो छान थोडा 2 मिनटं भाजून घ्यायचा आहे तांदूळ. यामध्ये 3 कप पाणी घालून तो शिजवायला ठेवून दिला आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं. तर इथे आपला राजमा चावल तयार आहे आणि मी हा माझ्या सासूबाईंना टेस्ट करायला देणार आहे. चला तर पाहूया त्यांची रिॲक्शन.